घेणार आहोत त्याच्या आधी प्रार्थना घेऊया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतारं दिगंबरं यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति नद्वादीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ॐ रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवंदन कंठाटोपी माला दंडकमंडल रंट्याकारक रक्षक त्रैगुण्यरहिक त्रैलोक्यपालक विश्वविनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थवतारक पाहि मां पाहि मां पाहि मां. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अगरना परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड देशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टधिपलादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच एवढीच आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापले समग्र. तुझ लागी आदिम व्याघ्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातेही नावरे. विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती. सहस्रमुखे निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविली चरणी माता रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे. आता इतकी प्रार्थना आणावी जे आपल्या मना. कृपा समृद्धी या मीना आश्रय दे जे सदैव. पाप ताप आणि दैन सर्व जावो निर्सोन. इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावया पैल तीर. तन्मावतरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुरी नाना न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निर्सोन ज्ञातार्क हृदयी प्रकटवे. शांती मनी सदा वसो वृताभिमान नसो. सदा समाधानी वसो तुझ्या कृपेने अंतरे. भव दुःख हे निर्सो तुझ्या भजनी चित्त वसो. वृथा विषयांची असो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम. तेने हो हा सुगम दुर्गम जो भव पंतव्या भारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता. अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन. इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असोन या संसारात पाशीन तव नामामृत. प्रपंच आणि परमात्मा तेने सुगमच लागी. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची. करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा. माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. श्री दुर्गे नमः. अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला. देवीची महिमा केशी मधु कैटभ नाशतो सुरती समाधी वैशातो मेधा ऋषी सांगतो. विनियोग. ओम प्रथमचरितस्य ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री चंद नंदा शक्ती रक्तदंधिका बीज अग्नि ऋग्वेद स्वरूपम श्री महाकाली प्रत्यत प्रथम चरित्रे सप्य विनियोग ध्यान कदानी चाप परिकाशूल भूषण शिरा षडका धारण जी करे त्रिनयना सर्वांगी भूषाधरा नीलासारखी कांती पाद दशका सेवे महाकालिका नाशया मधु कैटभा स्तवी विधी निधा जगन्नायका
ओम नमः चंडिकाय। ओम ऐं मार्कंडेय उवाच। छंद अनुष्टोप। सूर्यतनय सावर्णी म्हणून बोलती आठवा। उत्पत्ती कथा त्यांची विस्तार ऐक सांगतो। कृपावंत महामाया तिने मन्वंतर धारिप। सर्वांनी सूर्यपुत्राचा एक वृत्तांत तो शुभ। पूर्वी सराव माझी चित्रवैश्य भूपती। सुरतनाम महाराजा समंत शेती मंडला। पुत्रा समान तो राजा प्रजापालन तत्पर। कोल्ह्यात दिसी वैऱ्यानी धावा त्यावर बोलिला। दंडनीती सुरतांची घोर संग्रामी तो करी। कोलन विध्वसी त्यांनी तरी सुरत जिंकिला। रण सोडून तो आला सांभाळी पुर आपले। जिंकिली तेही वैऱ्यानी भूपती क्षीण झाला। अमत्य बली दुष्टात्मा भूप दुर्बल पाहुनी। सेना बल लुटोनिया राजधानीशी जिंकती। शिकारीच्या मिशे राजा होऊन अश्वास्वर तो। दुर्दैव लपू पाहे जातसे घोर काननी। आश्रम मेधा मुनींचा हिंस्रकही विसावले। शोभनीय शिष्यवृंदे रानसुंदर पाहितो। तेथे सत्कारिला राजा राहिला आश्रमावरी। काननी विचारी नित्य श्रेष्ठ सत्संग शांतीशी। ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करे। माझिया पूर्वजांची ती राजधानी नसे मज। सत्ता ज्याची जवळी दुष्ट तो वृत्य पीडक। चळता जनवृंदाशी कोण वारील त्या खळा। माझा हत्ती शूरपुष्ट काय त्याची गती असे। माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की। स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती तयांचिया। मौजत लुटता सारे त्याचे जाईल काय ते। श्रुतचिंता वाहुनी दुःखी स्वगत त्यावना। मेधाच्या आश्रमी पाहे आला स्वश कुणीतरी। कोण तू कोठी न आला शोकचिंता तुला दिसे। काय कारण येण्याशी विचारे भूपती तया। सप्रेम बोलता राजा दुःखी अनंतर जाणणे। विनम्र वैश तो बोले प्रणाम करून नृपा। निर्मल चित्त राजाचे वैश गदगद झाला। मोकळे करून चित्त अदगत त्याशी बोलिला। वैश उवाच। समाधी नाम मी वैश उत्पन्न धनिका कुळी। स्त्री पुत्र दुर्जन माझे काढले मज बाहे। मी वना आलो गृहवंतात नाकळे। असेल सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा। विवंचन मज त्याची दुःख देई निरंतर। सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे। राजोवाच। स्त्रीपुत्र तनजे वनवासासी कारण। प्रिय लोभी नारी पुत्र वाटती कावरे तुम्हा। वैश्यवाच। आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज। पण माझे नावरे हे करावे काय ना सुचे। पितृस्नेह नसे पुत्रा धनेची छळती मज। पती प्रेम न पत्नीशी आत्मीवरी झाले। काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी। श्वास मी दीर्घ घेऊनी हृदय दुःख भोगतो। न कळे ममता कैशी जडली चित्ती माझिया। पाषाण हृदय आपता न भुले मी करू कसे। मार्कंडेय उवाच। मेधा मुनींच्या सेवेची आले जुळणी सर्वते। वरिष्ठ राजा सुरत समाधी नाम वैश्य तो। विनय नीतीने भावे आदरे वैसले पुढे। वैश्य राजा करी काही वार्तालाप तया स्थळी। राजोवाच। भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नाशी माझिया। मी पराधीन चिंतांचा तेने दुःख बहुमज। सर्वांगी ममता माझ्या गत राज्याची अस्थव। तसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी। घरातून काढला हा वैश्य दुःखी असे येथे। स्वजनत्य कराहुनी ममता त्याची ना तुटे। दोघेही सारखे झालो आलो मुनी तुम्हा पुढे। ममता दोषयुक्ताची कळुनी झोंबली आम्हा। सज्ञान असूनी आम्हा नकळे गेरला कसे। विवेकहीन की आम्ही मूढ झालो आता पुरे। ऋषीवाच। भाग्यवंता समजताशी कळे विषय ज्ञान हे। भोगती दिवसा कोणी रात्री भोग कुणारुचे। भिन्न भिन्न विषयांची चवी ऐसे जनांतरी। दिवा रात्री कोणी भोगी विवेकी नर त्यामध्ये। सुज्ञतापूर्वक भोगी विषया लागी मानव। पशु पक्षी मृग जैसे भोगती विषया नर। नर नारी परिसौख्य भोगती पशु पक्षी। स्वय शुद्धा तृषा यांशी परी मोहित चित्त हे। पिला शोधन देते कळुनी मोह असा। आपणा प्राप्त जे काही भोगा या दीर्घ काल ते। मानव इच्छिती पुत्रा पशु पक्षी इच्छिती। नाशमान कळे सारे तरी माया प्रभाव हा। मोहन सर्व लोकांशी ज्ञानी तेही न मोकळे। चराचर माया पाशी बांधले दृढ जे दिसे। योग निद्रा महामाया तिचे बळ सर्व हे। जी माया स्त्री जगता सेविता पावले तिची। भक्ता शिवर मोक्षाचा प्रसन्नत्वे ती देतस। जगन मृत्यूबळाने हा संसार बांधिला जिने। सर्व मोहासती हेतू सर्व बुद्धीशी प्रेरिका। देवी सनातिनी माया पराविद्या अतर्क्य ही। जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुरसेविका। ईश्वरी
केवळ ज्यामध्ये त्यातही परमेश्वरी. राजोवाच स्वामी कोण महामाया ही देवी कळवा आम्हा. जगी ती जन्मली कोठे कैसे चरित्र देवीचे. प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर. तुम्हापासून ते सारे ऐकू इच्छित मनमना. ऋषीवाच जगद्रूपी नित्यरूपा ती देवा विश्वव्यापक. देव कार्य सिद्ध भाव्या जन्माजन्म घेत असे. अरूपा धरुणी रूपा उत्पन्न लोकी होत असे. कल्पाती निजला होता श्री विष्णू शेषासनी. कर्णमळातून ज्याच्या मधुकैटभ जन्मले. ब्रह्मासी धावले खाया ब्रह्मा मानी महाभय. विष्णूने त्रियोग निद्रा भावे स्रोत करी तिचे. अधीश्वरी जी विश्वाची धारण करी विश्व हे. संसार पाळून सारा घडी मोडी क्षणामध्ये. तेजस रूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण. उपमा द्यावया नाही तुलनेशी कोणी तुझे. आले ते दैत्य जवळी झोपला विष्णू पाहुनी. जागा आणावया त्याला योग निद्रेसह तो स्तवी. ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्रोत करी तिचे. श्रद्धा सप्रेम लावणी महामाया स्तवी अशी. ब्राह्मोवाच तू स्वाहा तू स्वधा देवी वषट्कार स्वरात्मिका. सुधा तू अक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता. बिंदू रूप अर्धमात्रा अनुच्चार्य तुझे रूप. सावित्री संध्या देवी तू तू माता परमेश्वरी. धारण तू विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा. पालन करती सर्वांची कल्पाती ग्रासाची जना. उद्भव काली तू माता पोषण जीवनामध्ये. संहार रूप कल्पाती सृष्टी रूप जगन्मय. महाविद्या महामाया महामेधा महास्मृती. महामोह स्वरूपा हे महादेवी महासुरी. प्रकृती तुझ सर्वांची गुणत्रय विभावनी. कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण. तू श्री तू ईश्वरी रीम तू तू बुद्धिबोध लक्ष. लज्जा पुष्टी तुष्ट शांती तू क्षमा कडकधारिणी. शूलिनी गदिनी घोरा शांकिनी चक्रिणी तथा. चाप शरधरे देवी भूषणी परगायुधा. सौम्य सौम्यतरा माझी तू सौम्य अधिक सुंदर. पराहुनी थोर तू एक परमेश्वरी. सत्या सत्यात जी शक्ती ती तूच सर्वरूपिणी. सर्व शक्ती सावयाशी सोत होईल थोडके. सृष्टीपालक संहर्ता निद्राधीन तुझ्या गुणे. जसे सामर्थ्य सोताशी मज विष्णूशी माये तू. शंकर प्लादिश तूच आधार त्या शिवा. सर्वाधारी तुझ्या स्रोता नसून योग्यचे आम्ही. तुझे यश थोर देवी सर्वथा ते प्रशंसी. करावे मोहित याशी दुर्धर्य मधु कट्टभा. जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर. उपजो बुद्धी विष्णूशी मारावे दैत्य दोन हे. ऋषीर्वाच तमादिश्रात्री देवी स्थविली तेधवा अशी. नेत्रनासिका हृदय बाहू श्री वक्ष विष्णूचे. निघाली त्यातून देवी ब्रह्मा सन्मुख जायली. एक कारणव जलामध्ये शेषाच्या शयनातुनी. योग निद्रेतून उठला स्वामी श्री जनार्दन. मधुकैटभ दुरात्मा बलवान पराक्रमी. दैत्य तो पाहता झाला श्री विष्णू तो अनावर. क्रोधा रक्त नेत्राने ब्रह्माशी खाऊ इच्छिती. उठवणे विष्णूने तेव्हा संग्राम त्याशी बांधिला. 5,000 वर्ष ते बाह्युद्धात रंगिती. उन्मत्त झाले योद्धे महामाया विमोहित. दैत्य म्हणते विष्णूशी वर माग मनोस्फित. श्री भगवान उवाच प्रसन्न तुम्ही दोघेही तरी निष्पाण भाजनी. द्यावावर इतका हा दुसरा नलगे मज. ऋषीर्वाच धोकावरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती. म्हणती विष्णूशी आम्हा वदावे जलना जिथे. ऋषीर्वाच तथास्तु म्हणून तेव्हा शंकर चक्र गदाधर. जांगेवर ठेवून या दोघांचे शिरगे हरी. ब्रह्माची या स्तुतीसाठी माया प्रकटली अशी. एकमात्मदेवीचे वर्णितो मी पुन्हा तुला. ओम ओम श्री अच्युत विरचित प्राकृत्य भावार्थ टीकाशे मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये प्रथमोध्याय. श्री कुलदेवता चरणार्मस्तु. श्री स्वामी चरणार्मस्तु. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. अध्याय 2 अध्याय 1 संपूर्ण झालेला आहे.